महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आजच्या झटपट आणि महत्त्वाच्या बातम्या. कुंभमेळ्याआधीच एकनाथ शिंदेंचा स्वतंत्र आखाडा. आढावा बैठकीकडे भाजप अजित पवार गटाची पाठ, मात्र शिंदे पडले एकटेच. भाजपवाल्यांनीच लुटली न्यू इंडिया बँक. आमदार राम कदम यांच्या दबावामुळे नियमबाह्य कर्ज वाटप. माजी अध्यक्ष रणजित भानवानी, मुलगा हिरेन यांच्या कदमांशी लागेबंद. तिघांनी बँक पोखरण्याचे महत्व. महाविकास आघाडीचा सरपंच असलेल्या गावात एकही रुपया निधी देणार नाही. नितेश राणेंना सत्तेचा माज. भारतीय जनता पार्टीवरती सामनाची जोरदार टीका. पळपुट्यांना पुरस्कार देणे हा महाजी शिंदे यांचा अपमान. संजय राऊत यांचे ज्योतिरादित्य शिंदेंना प्रत्युत्तर. महाराज, इतिहास समजून घ्या. संजय राऊतांचा हल्लाबोल. एकनाथांचा व्हॅलेंटाईन संपला. भाजपकडून कोंडी मात्र सुरू. दिवाभाऊंचे धक्क्यावर धक्के. एकनाथ शिंदेंच्या 5 योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू. मंत्रालयात 7व्या मजल्यावर वॉर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वतंत्र समन्वय कक्ष. फडणवीस यांना तोडीस तोड देणार उत्तर. राजकीय पक्ष आरटीआयच्या कक्षेत येणार. सुप्रीम कोर्ट एप्रिलमध्ये करणार विस्तृत सुनावणी. राज्यासह देशभरातील मोठी बातमी. डिनर डिप्लोमसीने ऑपरेशन टायगरच्या चर्चांना बळ. आदित्य ठाकरेंची दिल्ली वारी. वज्रमुठ कायम ठेवण्याचे आव्हान, मात्र स्नेहभोजनावरून खासदारांची नाराजी. मंत्री धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत मानाचे मान आणि अभय सुद्धा. पक्षाध्यक्ष अजित पवारांकडून कोर ग्रुपमध्ये समावेश. अजित पवारांचा मराठ्यांना खो. मार्च महिन्यात उष्णतेच्या लाटा तीव्र होणार. यंदा फेब्रुवारी अखेर 40 अंशावरती जाणार पारा. तापमान 0.74 अंशाने राज्यात वाढण्याची शक्यता. काय चक्क शिक्षकच देतात खिडकीतून कॉपी. महाराष्ट्रात 12वीच्या परीक्षांचा बट्ट्याबोळ. राज्यात चाललंय काय, चौकशीची मागणी. अतिक्रमण करा आणि फुकटात घरे मिळवा. सरकारचे धोरण अद्भुत. उच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारवरती हल्लाबोल. भिकारी 1 रुपया घेत नाही, आम्ही पीक विमा देतो. कृषी मंत्री ऍडव्होकेट कोकाटे यांचा शेतकऱ्यांना धक्का. अमेरिकेतून आणखी 119 हिंदुस्थानी हद्दपार. आज स्थलांतरितांचे दुसरे विमान अमृतसरमध्ये दाखल. नरेंद्र मोदी करतायत काय सवाल. मुंड्यांना खुले आव्हान. नायकांचा ठाण्यातील जनता दरबार फिक्स. 24 फेब्रुवारीला ठाणेकरांच्या तक्रारी गणेश नाईक घेणार ऐकून. फडणवीसांची वॉर रूम तर शिंदेची कोऑर्डिनेशन रूम. वॉर रूम वरून महायुतीत कोल्ड वॉर. शिंदेंना भाजपचा थेट मोठा धक्का. हल्ली भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाहीत, आम्ही पीक विमा देतो. माणिक कोकाटेंचं शेतकऱ्यांविषयीचं वादग्रस्त वक्तव्य. धस आणि मुंडे यांच्या गुप्त भेटीने खळबळ. बावनकुळे यांनी केली मध्यस्थी. मुंडे धस यांची माझ्यासमोर 4.5 तास बैठक. बावनकुळे. कुंभमेळ्याआधीच एकनाथ शिंदेंचा स्वतंत्र आराखडा. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात शिंदे घेत आहेत स्वतंत्र बैठका. इंडिया आघाडीची एकजूट राखण्यासाठी आदित्य मैदानात. दिल्ली दौऱ्यात राहुल केजरीवालांसोबत होणार चर्चा. जलयुक्त शिवार अभियानातून महाराष्ट्र जलक्रांतीच्या दिशेने
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही, महाराष्ट्रात जलक्रांती होणार. त्या बहिणीही लाभार्थी. उशिरा आधार कार्ड लिंक केलेल्या 6 लाख बहिणींसाठी आनंद वार्ता. महिन्याला 3,600 कोटी खर्च. सर्वोच्च न्यायालयाने ईडीला पुन्हा फटकारले. पीएमएलएचाही गैरवापर आपण करतायत, सुरू झालाय का? सर्वोच्च न्यायालयाने फटकारले. शरद पवार कसे आहेत याचा विचार 2019ला करायला हवा होता. खासदार संजय राऊतांना माजी आमदार वैभव नाईक यांचा थेट घरचा आहेर. पंधरा वर्षाखालील मुलांसाठी नो मोबाईल. मालेगावच्या दाऊदी बोहरा समाजाचा थेट निर्णयाचं स्वागत. उन्हाळ्याआधीच उष्णतेची लाट. मुंबईत पारा 36 अंशावरती, पुण्यात जाणार 40 वरती. मार्च मध्ये होणार स्फोट. सर्वोच्च न्यायालयावर केंद्राचा दबाव नाही. बीबीसीच्या मुलाखतीमध्ये न्यायमूर्ती चंद्रचूड यांची स्पष्टोक्ती. मुंबईचे महत्व कमी करण्यासाठीच ट्रेडमार्क पेटंट मुख्यालय दिल्लीला हलवणार. आदित्य ठाकरे यांचा घणाघात. महाराष्ट्रदृष्ट्या भाजपचे नवे कारस्थान असल्याचा निर्वाळा. आदित्य ठाकरे दिल्लीत गेले आणि नेत्यांशी घेतल्या गाठीभेटी. भाजप आणि निवडणूक आयोग यात काही फरक उरलाय का? ठाकरेंचा निवडणूक आयोगावरती थेट आरोप. शिंदेंच्या सत्कारामुळे ठाकरेंची शिवसेना दुखावली. संजय राऊत यांचा शरद पवारांवरती तीव्र हल्लाबोल. उद्धव ठाकरेही सहमत असल्याची बातमी. लाडक्या बहिणींना खर्च झेपेना. 30% सरकारी खर्चाला कात्री. अजून सरकारच्या 5 योजना होणार बंद. निवडणुकीदरम्यान मोफत योजना जाहीर करणं चुकीचे. यामुळे लोक आळशी होत आहेत. सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारवरती जोरदार कडक ताशेरे. शरद पवार ठाकरे गटात जुंपली. शरद पवारांच्या हस्ते शिंदेंचा सत्कार आणि ठाकरे गटाचे फुटकार. ठाकरेंचा शिंदेवर आणि पवारांवर घणाघात.